चंद्रपुरात अत्याधुनिक पंडित दीनदयाळ कॅन्सर हॉस्पिटलचे लोकार्पण. डॉक्टर मोहन भागवत यांच्या हस्ते 300 कोटींच्या कर्करोग उपचार केंद्राची सुरुवात. कर्करोग उपचारांचे विकेंद्रीकरण गरजेचे, सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत. चंद्रपुरात टाटा समूहाच्या मदतीने राज्य सरकारने उभारलेल्या अत्याधुनिक पंडित दीनदयाळ कॅन्सर हॉस्पिटलचे आज लोकार्पण करण्यात आले. रास व स चे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्या हस्ते सुमारे 300 कोटी रुपये खर्चून मध्य भारतातील कर्करोगाविषयीच्या नव्या उपचार केंद्राची सुरुवात झाली. शिक्षण आणि आरोग्य सर्वांच्या आवश्यकता आहेत, ते सर्वांना मिळाले पाहिजे, पण ते लोकांच्या आवाक्यातील असावे, अशी भूमिका भागवत यांनी मांडली. नागपुरात NCI आहे, आता चंद्रपुरात देखील नव्या रुग्णालयात कर्करुग्णांवर उपचार होतील, असे सांगत देशातील रुग्णसेवेचे विकेंद्रीकरण झालेच पाहिजे, असेही भागवत म्हणाले. कॅन्सर किंवा कोणताही रोग हे एक संकटच आहे जीवनात. वन साइड लाईट येते संतोष किती काय आणि प्रत्येकाला असं वाटतं की त्या संकटातून आपण दूर झालो पाहिजे. ही काही एकट्याची समस्या नाही, सगळ्या देशभरात, सगळ्या जगात आहे. दोन आवश्यकता या सर्व माणसांच्या आवश्यकता आहे. एक शिक्षण, दुसरं आरोग्य. आणि या सर्वांच्या आवश्यकता असल्यामुळे त्या सर्वांना मिळायला पाहिजे. जर सर्वांना त्या आवश्यकतांची पूर्ती होणारं साधन मिळायचं असेल तर ते एका ठिकाणी असून चालणार नाही, लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि ते लोकांच्या आटोक्यातलं असलं पाहिजे, त्यांना परवडणारं असलं पाहिजे. ग्रामायण प्रतिष्ठान VIA एग्रो फोरम के सहयोग से आयोजित कर रहे हैं ग्रामायण उद्योग एक्सपो 26 से 30 दिसंबर। यहाँ एक ही छत के नीचे मिलेंगे नर्सरी प्रोडक्ट्स, मसाले, बैम्बू आइटम्स, हाउस होल्ड गुड्स, क्लोथिंग, फूड, आयुर्वेदिक, कॉस्मेटिक, आर्टिसन प्रोडक्ट्स एंड मोर। बी वोकल फॉर लोकल एंड विजिट ग्रामायण उद्यम एक्सपो 26 से 30 दिसंबर, कुसुमताई वानखेड़े सभागृह, धरमपेट, नागपुर।